किल किल मदो मधुरं विरोधि तच्चारु परिकानि करे कहे संस्तवेन भव सन्तति सन्निबद्धम् पापं क्षणाक्षयमुपैति शरीरभाजाम् आक्रान्तलोभमहिनीलमशेषमाशु सूर्याशु भिन्नमिव शार्वरमन्त्रकारम्. तर काल आपण काय पाहिलं होतं 6व्या श्लोकामध्ये की विद्वान शुद्धवताम जरी म्हटलं तरी सुद्धा ते कसे क्षमाचे धारक आहे. आणि मला समजते की सामान्य ज्ञान परिपूर्ण ज्ञान माझ्या जवळ आहे. हीच भक्ती तुमची मला ओढते, म्हणजेच आपल्या परिपूर्ण ज्ञानाकडे नेते हे सांगितलं होतं. आता 7वा श्लोक आहे तर त्याच्यामध्ये काय सांगतात, त्वसंस्तवेन हे भगवन तुमची स्तुती करण्याने भवसंतती सन्निबद्धम काय सांगितलं, अनेक भवाच्या परंपरेने निबद्ध झाले, सम्यक रीतीने बांधलं गेलेलं जे पाप आहे ते क्षणात क्षयमुपैति शरीर भाजा. शरीर भाजा कोण आहे, शरीरास पात्र शरीराला धारण करणारे जे जीव आहेत ते क्षणभरात त्या पापाला काय करतात, क्षयाला उपैती म्हणजे प्राप्त करतात, म्हणजे क्षणभरात ते पाप सर्व नष्ट होतं. म्हणून कसं सांगितलं की आक्रांत लोकम अलिनीलम अशेषम आशु. तर उपमा दिली त्या अंधकाराला. अली म्हणजे भुंगा, भुंग्यासारखा निळा किंवा अतिशय घनदाट जो अंधकार आहे तो कशाचा, अज्ञान अंधकार जो आहे तो संपूर्ण लोकात आक्रांत लोक म्हणजे त्याने लोकाला व्यापलेला आहे. अशा अंधकाराला आशु म्हणजे ताबडतोब, सूर्यांशु म्हणजे काय घेतले, सूर्याची किरण ज्याप्रमाणे काय करतात, शार्वरम अंधकारम रात्रीच्या अंधकाराला भिन्नम म्हणजे नष्ट करतात. सूर्याचे किरण जसे रात्रीच्या अंधकाराला नष्ट करतात तसे तुमचं स्तवन काय आहे, ह्या प्राण्यांच्या पापाला क्षणभरात नष्ट करणार आहे. की जो म्हणजे पुढच्या 2 ओळीत जो काय होता दृष्टांत होता की असा लोकांमध्ये व्याप्त झालेला अंधकार आहे की भुंग्यासारखा निळा किंवा काळा आणि इतकं घनदाट आहे की त्या घनदाट अंधकाराला सूर्याची किरण ताबडतोब काय करतात, नष्ट करतात. तसं तुमचं स्तवन काय करतंय, ह्या शरीरधारी प्राण्यांच्या पापाला क्षणभरात नष्ट करत आहे. शब्दशः अर्थ असा आहे. मग यामध्ये आपण काय पाहायचं, आता व्यवहारणे आणि निश्चयने. व्यवहारणे काय पाहायचं की भगवंतांना असं म्हटलंय की तुमची स्तुती करण्याने असा फायदा होतो. फायदा होण्यासाठीच गेलो की नाही भगवंताकडे. काय फायदा सांगितला, प्राण्यांचे पाप नष्ट होतात हा फायदा सांगितला. मग तो फायदा ऐकला की आपल्याला काय वाटतं, चला आपण पण स्तुती करावी, आपलं पाप संपव. इकडं पाप करायचं आणि तिकडे स्तुती करून संपवायचं, सोपं आहे की नाही. कशासाठी आलो स्तुती करायला, पाप कोणतं पहिल्यांदा निर्णय करायचा. पाप कोणतं आहे म्हणजे शुद्ध उपयोगाला सोडून जो जो विचार आहे तो ते सगळं पापच आहे. आपल्याला वाटेल मी स्तुती करतोय, मी स्वाध्याय करतोय, मला आता चांगलं सगळं येतंय आणि मग आता माझं लक्ष पण सगळं ह्यातच लागलंय, आता माझं लक्ष कुठं बाहेर नाहीच, मग मी किती चांगलं धर्मकार्य करतोय, मी केवढा मोठा धार्मिक आहे. मग आता काय झालं, असं जाणल्यावर असं वाटतं की काय नष्ट करायचं, आता काय उलट हे पाहिजेच की नाही असं म्हणणार. मग तो काय नष्ट करायला आलाय आणि काय ठेवायला आलाय. पहिल्यांदा हा निर्णय करायचा आहे, भगवंताजवळ जाताना तू काहीतरी ठेवायला राखायला आलायस आणि काहीतरी सोडायला आलायस, तर तोपर्यंत तुझी स्तुती पोहोचत नाही भगवंताला. व्यवहार नयाने सुद्धा ती स्तुती पोहोचत नाही.
त्वसंस्तवेन, म्हणजे एवढं मोठं भारदस्त आहे तुझ्या स्तुतीने संपूर्ण जगातले पाप नष्ट होत आहेत. किती भयानक. त्याला उदाहरण इतकं सुंदर दिलंय की कसला गाढ अंधकार व्यापलेला होता तरी एक सूर्याची किरण आले की पटकन नष्ट होत आहे. आणि तसं तुमची स्तुती एवढं कार्य करते की कुठलं पापच राहत नाही. म्हणजे काय राहत नाही? शरीर राहत नाही. पाप राहत नाही म्हणजे शरीर हे मोठं पाप आहे. कशात आलंय? आपण घेतलेल्या समाधी शतक मध्ये आले की नाही? देह एव आत्मनः भव. शरीरच आत्म्याचा काय आहे? संसार. शरीराला सोडून संसार होतच नाही. म्हणून कुठलं पाप संपतंय? ते शरीरच निघून जाते. हे पाप संपलं पहिल्यांदा. शरीर निघून गेल्यावर डोळे राहिले नाही, कान राहिले नाही, जीभ राहिली नाही, नाक राहिलं नाही आणि स्पर्श राहिलं नाही. म्हणजे शरीरच राहिलं नाही. म्हणजे स्पर्शेंद्रिय, 5 इंद्रिय गेले. 5 इंद्रियाच्या मार्फत किती पाप करतोय? भयंकर करतो. कसं भयंकर करतोय पाप? वनस्पती एकेंद्रियच आहे, स्पर्शेंद्रिय फक्त आहे. पण शरीर आलं की संसार आहे म्हणून सांगितलं ना. एकच इंद्रिय शरीर. पण ते नरभक्षक एकेंद्रिय वनस्पती काय करतात? त्या जीवाला लगेच आपल्याकडे खेचतात, म्हणजे मनुष्याला सुद्धा, आणि त्याचं रक्त शोषण करून घेतात. नरभक्षक वनस्पती म्हणजे शाकाहारी राहिलं का ते? म्हणजे काय झालं? कसलं पाप केलं त्यांनी? एक इंद्रिय असून सुद्धा काय त्यांना करायचं होतं? मनुष्याच्या रक्ताचं त्यांना काही कमी पडत होतं का? खत पाणी सगळं काय आहे, सूर्याचे किरण आहेत, सगळं असताना पुन्हा मनुष्याला का ओढून घेतलं त्यांनी? तर मनुष्याला जेव्हा सगळं भोगाची सामग्री भक्ष असताना सुद्धा त्याने अभक्ष सेवन केलं, त्याचं हे फळ मिळालं. त्याला सुद्धा आहे की नाही त्याच्याजवळ सगळं काही? हे बाहेरून सांगितलं. आपण आतून पाहिलं तर काय झालं? आतून पाहिलं तर विचार करायचे, तुझा स्वभाव शुद्ध स्वरूप आहे. मग भक्षामध्ये न राहता अभक्षात का गेलास तू? शुद्ध स्वरूपाचं सेवन करणं भक्ष आणि शुभाशुभाचं सेवन करणं अभक्ष. म्हणजे आपल्याला किती अभक्ष लागते दिवसातून? बघा, आपण जैन धर्मी अहिंसा प्रधान. इकडं घोषणाच घोषणा लावतो आणि इकडं अभक्ष सेवन करतोय. मग शुभाशुभाचं सेवन करणं अभक्ष सेवन आहे. सतत चालले 24 तास रात्रंदिवस. झोपला तरी चैन. स्वप्न आलंच ना. स्वप्नात काय आलं? मी अमक्या गावाला गेलोय, मी अमकी क्रिया करतोय, मी उठलोय, मी बसलोय, मी हसलोय, मला काही भगवान दिसलेत वगैरे. सगळं काय शुभ अशुभ क्रिया करतोयच की स्वप्न सुद्धा. मग काय झालं? अभक्ष सेवन. म्हणजे आपल्याला मनी ध्यानी स्वप्नी काय असलं पाहिजे? शुद्धोपयोगच. याला सोडून दुसरं अन्य काहीच नाही. काय प्रयोजन आहे? मला प्रयोजन फक्त स्वरूपाचं आहे. त्याला सोडून दुसरं कशाचंच प्रयोजन नाही. म्हणून सतत मी काय जाणणार? स्वभावालाच जाणणार. हे समजणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यातून काय सांगितलं? त्वसंस्तवेन. अजून स्तुतीच चाललंय, पण अजून आपण स्तुती काय हे समजलं तर आपल्याला खरं भक्तांवर कळणार. मग तुझ्या संस्तवाने म्हणजे काय आहे? आत्मवैभव पाहण्याने. 5वी गाथा लगेच लावायची. समयसारची 5वी गाथा काय सांगितली? तम एयत्त विहत्तम दायेहम अपनो सविहवेन सविहवेन त्वसंस्तवेन. एकच झालं ते. तुझी स्तुती करण्याने म्हणजेच माझ्या वैभवाने सहित मी आलो. काय म्हणतात? समोर शरणात गेल्यावर सगळं मुकुट वगैरे कपडे सगळं जे जे काही
किमती वस्तू आहेत ते काय म्हणजे काय म्हणतो अलंकृत होऊन किंवा सुशोभित होऊन तो भगवंतासमोर जात नाही. भक्त काय करतो अगदी साध्या वेशाचा. का तर तुम्ही एवढे महान वैरागी आणि मी कशाला सजून तुमच्या समोर यायचे ह्याचं प्रदर्शन मला दाखवायचं. काय सांगितलं तिथं, तुम्ही तर वितरागतेचं प्रदर्शन दाखवत आणि मी सरागतेचं प्रदर्शन दाखवायला येऊ का. उदाहरण एक लक्षात घ्यायचं. एक दोघे मित्र असतात आणि खूप अगदी गाढ मित्र असतात, एकमेकांना सोडून राहत नाही. मग काय होतं, एकदा एक मित्र साधू होतो आणि एक मित्र राजा. नंतर राजाला कळतं की आपला मित्र साधू झालेला. मग तो काय करायला जातो, साधूला आमंत्रित करायला जातो की माझ्या राजमहालात प्रवेश करावा, मला काहीतरी उपदेश करावा, काहीतरी आम्हाला लाभ होईल वगैरे अशा रीतीने विनंती करून तो साधूला बोलवत असतो. साधूने पण काय पाहिलं, हा आपला मित्र, तो राजा झालाय आता, केवढं मोठं ऐश्वर्य. साधूसाठी त्याने काय अंतरले, गालीचे तेच किंमत. ते कसले पायघडे असतात, अगदी रत्न वगैरे माणक्याने सजवलेलं, अगदी खूप इतकं की आपलं वैभव कुठून दाखवायला सुरुवात केली त्याने, राजाने. म्हणजे जिथून साधू येणार आहे तिथपासून आपल्या राजमहालापर्यंत. म्हणजे आत आल्यावर तर काय अजून असणार विचारायला असणार. मग साधूच्या मनात कळलं की हा एवढा मोठा श्रीमंत आहे आणि तो आपली श्रीमंती दाखवण्यासाठीच पायघड्या घालून मला बोलवतोय. मग त्याला असं वाटलं की मी पण साधू आहे, मी काय कमी आहे. हे दाखवण्यासाठी काय केलं त्याने, चिखलाचे पाय केले आणि चिखलाच्या पायाने तुडवत तुडवत तो त्या पायघड्यावरून पोचला. मग राजा काय म्हणतो एका शब्दातच, जिथं मी आहे तिथंच तू पण आहेस. काय फरक पडला नाही दोघांमध्ये. जिथं मी आहे तिथं म्हणजे मला जसं दाखवावं वाटतंय तसं तुला सुद्धा काहीतरी आपलं दाखवावं वाटतं. काय फरक झाला साधू होऊन सुद्धा. मी जसं श्रीमंतीचा थाट दाखवायला गेलो आणि तू साधूपणाचा थाट दाखवायला गेला. चिखलाचे पाय, त्यांनी विचार केला कुठं पाऊस नाही, काही नाही, कस काय सगळीकडे चिखल लावत आलंय हे. आणि मग लक्षात आलं की आपला थाट दाखवायला हा अशा रीतीने करत आला. मग त्यावेळेस एका वाक्यात तो असं बोलून दाखव. मग तसं या ठिकाणी काय आहे की कसं आहे, राजाने सुद्धा आपलं साधूला आमंत्रण करायचे म्हटल्यावर आपली श्रीमंती दाखवायला नकोय, म्हणून ती समोर राजा की चक्रवर्ती आला पण सगळं मुकुट दागिने वगैरे उतरून भगवंतासमोर हजर झाला, इंद्र सुद्धा. मग कसं काय असं, कारण का तर तुम्ही महान मित्राग आहात आणि तेच मी ग्रहण करायला आले. कशासाठी आलंय, प्रयोजन विसरलं. प्रयोजन जर विसरलं तर काय फायदा आहे. तसं इथं सांगितलं त्वसंस्तवेन, म्हणजे तुमची स्तुती खरी कोणती, एक साधन केलं त्याला ना तुमच्या स्तुतीने. मग तुमच्या स्तुतीने म्हणताना दिसते अगदी साधं. काय म्हटलं, दर्शनम देवदेवस्य दर्शनम पापनाश. काय साधन बनवलं, भगवंतांचं दर्शन करण्याने पापाचा नाश होतो सांगितलं. मग कुठलं दर्शन केलं, काय साधन बनवलं, कुठला विषय बनवला. तुम्हाला पाहताना माझ्या निजध्रुवाचा विषय झाला आणि माझ्या सम्यक ज्ञानाचं साधन झालं. भेद विज्ञानाने मी स्वतःला जाणलं. मग त्यावेळेस आपोआप काय झालं, फळ काय मिळालं, शुद्ध अतींद्रिय आनंद. पापाचा क्षय झाला. हे निगेटिव्ह भाषा, म्हणजे अतींद्रिय आनंदात राहिला तर इकडं न शुभ ना अशुभ दोन्हीच्या हातीत झालेला आहे. अशा प्रकारचं फळ. आपण फक्त काय म्हणतो, फळ पाहिजे. मग ते
कोय लावली. कोय लावल्यानंतर किती दिवसात पाहिजे असतो आंबा? येतो किती दिवसात आणि पाहिजे असतो किती दिवसात? 5-6 वर्षांनी येतो म्हणतात. मग आम्हाला किती दिवसांनी पाहिजे असतो? लगेच पाहिजे असतो. लगेच काय म्हणतो? पी हळदनी हो गोरी. लगेच पाहिजे. मग ते माकडासारखं. माकडाने काय केलं की त्यात ज्वारी घातली थोडीशी त्या शेतामध्ये आणि माती त्याच्यावरनं दाबली आणि पाणी घातलं आणि झाडावर जाऊन बसला. येईल आता झाड, मग त्याला येईल ज्वारीची कणस. मग बघतोय वाट, आपण अजून काय येईना म्हणून माती उकरून बघ. आणि मग परत काय झालं त्याला? ते काही दिसलंच नाही. परत त्याच्यावर माती दाबून परत झाडावर जाऊन बसला. परत थोड्या वेळ म्हणतो अजून काय येईना म्हणून परत उघडून बघ. तसं आपलं काय चाललंय? त्वस्त नसतं ना. इकडे स्तुती केली की लगेच बघायचं चाललंय काय मला फळ मिळालं, घरी आलो, शांती आहे जरा. भगवंतांच्या स्तुतीचं फळ मिळालं, जरा शांती आहे, काय गडबड नाही दिसत. म्हणजे तू त्या स्तुतीचा उपयोग कुठं केला? संसारातलं सगळं सुख बघू लागलाय तिथं. मला काही घरात वस्तू आणायची होती ती येऊन पडली, आधीच येऊन पडली, बरं झालं मी स्तुती केल्याचं फळ मिळालं. मग धनंजय कवीने पण असंच म्हणावं, मी एवढी विशापार स्तोत्राची रचना केली आणि काय झालं? मुलगा शुद्धीवर आला. भगवंतांच्या स्तुतीचा वापर कुठे केला? मुलगा शुद्धीवर येण्यासाठी. सर्पदंश विष उतरलं, त्यासाठी स्तोत्र रचना आहे का? केवढं मोठं पाप कटतंय सांगितलं. मग माझा मुलगा जिवंत होणार नाही म्हणजे शुद्धीवर येणार नाही का? अशा विचाराने केलं तर काय तुला फळच मिळाल. म्हणजे काय आहे? विषय साधन कळलं नाही. ह्याच्याद्वारे तू काय उपयोग करून घ्यायचा? किती क्षणभर आयुष्य आहे तुझं, एवढ्यामध्ये तू किती विषय साधन स्वतःच्या निजध्रुवाचं करून अतिंद्रिय आनंद भरपूर प्राप्त करू शकतो. आयुष्याचे क्षण मोजण्यापेक्षा तो अतिंद्रिय आनंदाचे क्षण मोज, तिकडे लक्ष दे. मी आता संपणार आहे, माझं आता आयुष्य संपत आलंय, माझं आता असं होणार आहे तसं होणार आहे, ह्या विचारातच राहिला तर अजून पाप वाढत चाललंय. कारण तुला शरीराचा मोह आहे म्हणून लक्ष शरीराचं झालं, आयुष्याचं लक्ष झालं, श्वासोश्वासाचं लक्ष झालं. पण तू लक्ष उपयोग वळवण्यासाठी स्तुती केली ना. स्वभावाकडे लक्ष दे की आता ह्या क्षणापूर्वी मी काय केलं होतं? अतिंद्रिय आनंद भोगला होता, न्यायिक राहिलो होतो, मग आता का नाही राहत? आता पण राहा. पुढे का राहणार नाही? पुढे सुद्धा राहा. म्हणजे तुझा पूर्ण काळ कशात जाईल? शुद्धोपयोगामध्येच. मग कशाला पाप होत? संचयित झाला नाही पापाचा. फक्त काय आहे? एक लक्ष आत्म्याचंच राहिलं. म्हणून प्रत्येक समय कसा झाला आता? तो परिपूर्ण आनंदाला एवढा सामोरा जातोय की किंचित मात्रही त्याला आता दुर्दशा होत नाही त्याची. बघा हातात काय मिळालंय? चिंतामणी रत्न. एखाद्या दरिद्र्याला चिंतामणी रत्न मिळाले पण त्याला त्याची किंमत कळत नाही. तो काय करतो? कावळ्याला उडवण्यासाठी फेकतो आणि मग नंतर त्याला कळतं की ते चिंतामणी रत्न किती किमतीचं होतं आणि किती तुच्छ गोष्टीत मी गमावलं ते. कारण का तर झोपलाय ना तो. मग पहिल्यांदा काय करतो? ओरडतो, जा निघून म्हणून, काव काव काय करतोयस, माझी झोप मोड कर. मग तेवढ्याने ऐकत नाही म्हटल्यावर काय करतो? परत हाताने जरा संकेत करतो किंवा काठी वगैरे हातात घेऊन असं खुसकवतो, पण जात नाही म्हटल्यावर आता त्याला मारण्यासाठी काय होतं? जवळ फक्त चिंतामणी रत्न. कुणी दिलेलं होतं ते? काल्पनिक कथा आहे. ती देवी असते, ती परीक्षा घेत असते त्या आळशी मनुष्याची. त्याला सगळं सामग्री देऊन नंतर चिंतामणी रत्न दिलेलं असतं आणि ती देवीच कावळ्याचं रूप घेऊन येते की आता तरी प्रमाद सोडतोय का. पण
सोडत नाही म्हटलं ती सारखं कावळ्याचं रूप घेऊन काव काव करत असते. त्याला काय झालेलं असतं, वैताग आलेला असतो त्याच्या आवाजात. म्हणून शेवटी तो काय करतो, माझी झोपमोड करू नको म्हणून हातातलंच ते रत्न त्याच्या अंगावर फेकतो. ती देवीच असते, ती झेलून घेऊन जाते. गेलं, सगळंच संपलंय. तसं आमचं चाललंय. मिळालंय पण घालवतो विषय कषायामध्ये. एवढं सुंदर मनुष्याचं शरीर प्राप्त झालेलं आहे की ज्यामधून तुला साधन करता येते आत्म्याचं. फक्त एक आत्मा लक्ष ठेव, त्याशिवाय दुसरं काहीच नाही. आजपर्यंत सगळं केलं, काय काय केलं, परिवार, धन, घर, शरीर, सगळ्याचं रक्षण करायला बघितलं, पण कोणाचं रक्षण होतच नाही. तरी अशांती करत राहिलं. आर्त रौद्र ध्यान किती करते लक्षात येतं का आपल्या? एका शरीरासाठी आर्त रौद्र ध्यान किती करतो? जेव्हा आपल्याला वस्त्राचा विचार येतो की मला आता दिवाळीला चांगले कपडे असावे, लगेच मुनी आठवायचं. काय आठवायचं? डोळ्यासमोर मुनी आणायची. मुनी कशाची इच्छा करतायत? वस्त्राची इच्छा करतात का? त्यांनी सगळ्या प्रकारचे वस्त्र सोडलेले आणि आपल्याला सगळ्या प्रकारचे वस्त्र पाहिजे असतात. मग त्यावेळेस विचार केला की मुनी तर वस्त्र सुद्धा धारण करत नाही. शीत परिसहजय, उष्ण परिसहजय, सगळ्या प्रकारचे परिसहजय होत आहे त्यांच्याकडून. म्हणजे आपल्यासारखं शरीर असून सुद्धा त्यांना ही उष्णतेची, थंडीची बाधा असून सुद्धा किंवा दंशमशक परिसहजय करतायत. त्यांना सुद्धा डास वगैरे चावणं वगैरे अशा प्रकाराने उघड्या शरीराला काय काय प्राप्त होत नाही. ते सगळं आता आठवलं. म्हणतो तसं तर वस्त्र शरीर झाकायला एवढं सामान्य वस्त्र तर आहे, कशाला जास्त हौस करायची आहे, कशाला जास्त हाव करायची आहे. म्हणजे आपोआप त्याचे दिवाळीला वस्त्र आणण्याचे परिणाम संपले. मग त्याच्याही पुढे जाऊन विचार काय करायचा? सिद्ध भगवान अशरीर. पहिल्यांदा शरीर असताना सुद्धा त्याला कसं न सजवता सुद्धा आपण कसं विचार करू शकतो आणि कसं स्वतःमध्ये राहू शकतो, मुनीचा विचार केला. आता त्याच्याही पुढे जाऊन विचार करायचा की जर समजा त्या शरीराला बसायला चांगलं आसन असावं, खडबडीत असू नये, किंवा खायला तरी एक वेळ असलं तरी व्यवस्थित असावं, शरीर टिकावं तपसाधनेला, किंवा अजून काय विहार करायला व्यवस्थित राहावं शरीर, असं कुठला वेगळ्या प्रकारचा विचार त्या शरीरातून चाललाय. आता मग त्यावेळेला लगेच विचार करायचा अशरीरी सिद्ध भगवान. सिद्ध भगवान कसे आहेत? शरीर रहित आहेत. मग त्यावेळेस तिथं काय आहे का? म्हणजे एका शरीरातूनच तो किती नाना प्रकारचे विकल्प करतो. म्हणून मुनीपासून ते कुठपर्यंत घेऊन जा तुला? सिद्धापर्यंत घेऊन जाताच ह्या अवस्थेमध्ये काही कशाची गरज नाही. म्हणजे प्रत्येक समय तू निर्विकल्प निराकार असा अतिंद्रिय आनंद सदैव भोगू शकतो. किंचित मात्रही तुला विडंबन होणार नाही ह्या विभावांचं. मग तेच पाप आहे, क्षणभरात नष्ट होते. चालते का? तर स्तुती करायला. शरीर सुद्धा राहणार नाही तर स्तुती करायला धाडस करायचं. ही अशी काय आहे? ही स्तुती अशी आहे, ह्याच्यात अशी शक्ती आहे की शरीर सुद्धा राहणार. म्हणतो नको बाबा, मग शरीर तर पाहिजे की आपल्याला. शरीर सोडून काय उपयोग आहे का? मग म्हणजे अजून आपल्याला कळलं नाही. काय स्तुती करतोयस तू, काय पूजा करतोयस, काय स्वाध्याय करतोय, हेच तर प्रथम समजून घे की मी फक्त चैतन्य स्वरूपी आहे, दुसरं काहीच नाही. माझ्यामध्ये कशाचीच वार्ता नाही. मी फक्त एक न्यायिक शुद्ध ज्ञानानंद स्वभावी आहे. एवढंच जाणलं तर किती मोठा फायदा झाला याच्यातून की किंचित मात्र आता दुर्दशा कसली राहिली की ज्या ज्या वेळेला मी चक्रवर्ती झालो का? चक्रवर्ती आजपर्यंत चक्रवर्ती झालो का आपण? नाही झालो. 63 शलाकापैकी कोण झालं का? आता पुढचा प्रश्न. 63 शलाकापैकी कोण झालो होतो का आपण? 63 शलाकामधलं कोणच झालं नाही, झालोच नसतो. 63 शलाकापैकी जर कोण झालं असतं तर
असं झालं नसतं एवढं विडंबन. मग आता विचार करा की आपण 63 लाखापैकी कोण झालं. पण समजा आपण काही अगदी एखादा सामान्य राजा तरी कधी झाला असेल ना, सामान्य राजा झाला, इतरांच्या पेक्षा काहीतरी जास्त मिळाला असेलच. मग त्यावेळेस आपण त्याचा सदुपयोग केला की दुरुपयोग केला, कशासाठी घटवायचं हे, त्याचा मी दुरुपयोग केला. म्हणजे शरीराची निरोगता, इंद्रियाची पूर्णता आणि आरोग्य एवढं सुंदर असून, परत काय सगळे घरातले लोक अनुकूल असून, आज्ञाधारक पुत्र मित्र वगैरे असून सुद्धा मी जैन कुलामध्ये आलेला असून देखील स्वतःला समजून घेतलं नाही, आत्मानुभूती घेतली नाही, म्हणजे दुरुपयोग केला. आता तरी मी त्याचा दुरुपयोग करणार. शरीर विकल असू देत, रोगी असू देत, कुरूप असू देत, किंवा अजून कोणी परिवार न ऐकणारा असू देत, काही असू देत, परंतु मी आता फक्त स्वतःला जाणून ह्याचा उपयोग करील. तत्वसंस्थवेन तुझ्या स्तुतीने हा मला फायदा. व्यवहाराने भगवंताची स्तुती म्हटलं, निश्चयने आपल्या आत्मानुभूती. मग हा फायदा झाला की आता मला हे सगळं इतकं तुच्छ वाटतंय. आजपर्यंत मी त्याला सारभूत समजलं होतं, पण आत्मा सारभूत आहे समजल्यानंतर आता कुठेही माझं चित्त अडकत नाही, मला कशाची रुची वाटतच नाही. तू रुचताम जगतनी रुची आलसेच. तू रुचला तर जगातल्या सगळ्या रुची आळसून पडल्या. म्हणून काय आहे की जब निज आत्म अनुभवा और कछुन सुहा. किती आपल्या मागे धावत असेल कोणी तरी सुद्धा ते मला आता रुचत नाही, ते मला आवडत नाही. इतकं अंतरंगातनं फेकून टाकले त्या सगळ्याला. म्हणजे फक्त एक आत्मा असा रुचला गेला पाहिजे, आणि ते शक्य आहे. नाहीतर आपण कुठेतरी उदास होऊन बसतो, काहीतरी करतो, खेदखिन्न होतो, रडतो की मला अमकं मिळालं नाही, तमकं मिळालं नाही, आता मला ह्याची पूर्ती कधी होईल, हे कधी चांगलं होईल, लोक मला कधी चांगलं म्हणतील, कधी स्तुती करतील, काय कसं होईल. ते बैलाला काय झालं होतं माहितीये ना, त्या दोघी सवती होत्या आणि एकीला मूल व्हायचं आणि एकीला मूल व्हायचं नाही. मग जिला मूल होत नव्हतं तिला सारखा द्वेष काय व्हायचा, ज्या सवतीला मूल होते तिचा द्वेष व्हायचा. कारण का, किती तुच्छ गोष्टीत अडकलेली ना ती सुद्धा, की माझ्यावर पती प्रेम करत नाही, जिला मूल होते तिच्यावरच पती प्रेम करतो. आणि तेवढ्यासाठी तिने तिच्यावर इतका द्वेष करायला सुरुवात केली, आणि तो द्वेष इतका पराकोटीला गेला की त्या मुलाला घेऊन काय केलं तिने, गच्चीवरून तो बैल चाललेला असं त्या बैलाच्या शिंगावर टाकला आणि त्याला अडकून तो मूल मेलं. आणि तो आरोप नेमका कोणावर आला, बैलावरच आला. कारण लोकांना काय दिसतंय, त्याच्या शिंगाला मूल अडकून मेलंय, म्हणजेच त्याने आपल्या शिंगावर त्या मुलाला घेतलं आणि मारून टाकलं. मग त्या बैलाची इतकी रोज काय करायचे, देखभाल करायचे लोक, खाऊ घालायचे, प्रेम करायचे, लाड करायचे पुष्कळ त्याला. आणि त्याला आता ते आरोप आल्यापासून त्याची इतकी निंदा करू लागले सगळे लोक. आणि त्याला असं आतून हे व्हायला लागलं की मी तर हा दोष केला नाही आणि मला का असं करतात हे लोक, आणि मी तर कसं सांगणार. आता बैल आहे ना तो, आपण मनुष्य वीर्यांत्राय कर्म लगेच घटवायचं. इथं कर्मफल चेतना आणि कर्मचेतना. कर्मफल चेतना भोगतोय बिचारा बैल सुद्धा. काय म्हणतोय, मी तर दोष केला नाही, आता कसं मी सांगू लोकांना की मी मुलाला मारलं नाही. पण आता त्याच्या मनात तर सारखे संकलेश होत आहेत आणि लोक त्या दृष्टीने पाहतायत सारखं त्याला रोज. त्याला कोणी सुद्धा आता खाऊ घालत नाही, निंदा तर करतातच. आणि तो तर परत ह्या मानसिक परिणामाने खेदखिन्न आहे की मला असं केलं लोकांनी म्हणून. मग आता काय होतंय, त्या एक परत तिथं अशी घटना नेमकी घडलेली असते की एका शीलवती स्त्रीवर आरोप आलेला असतो, ही काय आहे, व्यभिचारी आहे म्हणून. मग त्यावेळेस ती तर तशी नसते, पण तिला खूप दुःख होतं. मग त्यावेळेस कोणीतरी लोक येऊन सांगतात की आता तुझं शीलत्व प्रगट करण्यासाठी तू काय कर, एक लोखंडाचा तापलेला गोळा हातात घे. जर तू खरोखर शीलवती असशील तर तो हात तुझा पोळणार नाही, आणि जर तू नसशील तर तुझा हात पोळेल.
मग ती इतकी सिलवती असते की ती गोळा घ्यायला तयार झालेली असते. मग तो गोळा तापून ठेवलेला असून बैल तिकडून पळत आला आणि त्याने उचलून आपल्या तोंडात घेतला. त्या बैलाला कसं कळलं, म्हणजे त्याला ज्ञान आहे ना की कशासाठी हा गोळा केलाय, तर मी सुद्धा निर्दोष आहे हे दाखवण्याची त्याला इतकी घाई लागली की पटकन त्याने आपल्या तोंडात घेतला तो गोळा आणि पाहिलं सगळीकडे तो फिरू लागला. पण किती वेळ झाला तरी त्याचं तोंड पोळलेलं नाही, उलट थंडगार पडला तो लोखंडाचा गोळा सुद्धा. आणि मग ते पाहून सगळे लोक म्हटले की हा तर निर्दोष आहे. मग पहा, कोणी म्हटलं निर्दोष तर आपण निर्दोष होतो, आणि कोणी म्हटलं आपल्याला सदोष आहे तर सदोष होतो का. मग आपल्याला हे काही सिद्ध करायचंच नाही, आपण किती अडकलो ह्या गोष्टीमध्ये. मग ह्या पापाचा क्षय स्तुतीने नष्ट होतो म्हणून सांगितलं. पापाचा क्षय होतो, तर असल्या पापाचा क्षय करण्यासाठी तू स्तुती करू नकोस. फक्त स्वतःला जाणून आनंदाला प्राप्त हो, एवढंच ध्येय ठेव. कोणी काही म्हणू दे तरी सुद्धा मी जसा आहे तसाच आहे, जेवढा आहे तेवढाच आहे, माझ्यामध्ये काही फरक पडत नाही. मी स्त्री नाही, मी पुरुष नाही, मी बालक नाही, मी तरुण नाही, मी नपुंसक नाही, मी रोगी नाही, मी निरोगी नाही, मी सदैव एक परिपूर्ण आत्मा आहे. असं जाणलं की आपोआप काय झालं, सगळे विकल्प काय झाले, निघून गेले. आणि काय खेद खिन्न होण्याची गरज नाही. फक्त आपण साधना कोणती करतोय स्वतःला जाणले, तेवढ्यातूनच आपण अतींद्रिय आनंदाला प्राप्त.